MIM सोबत आघाडी केल्याशिवाय देखील राहणार नाही, कारण यांनी वैचारिक पातळी सोडून दिलेली आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेले आहेत. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाची भूमिका छत्रपती संभाजीनगरमध्ये मांडली होती, छत्रपती संभाजीनगर पासून हिंदुत्ववादाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आज त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM सारखा पक्ष तुम्हाला पाठिंबा देतोय. उद्धवजी ठाकरे, तुम्ही उद्या मतांसाठी MIM सारख्या पक्षासोबत आघाडी देखील करायला कमी करणार नाहीत. 31,000 कोटीची मदत याआधी एकाही सरकारला करता आली नाही. अशा पद्धतीची संकट महाराष्ट्रावर अनेक वेळा आली होती. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये तोक्ते वादळ आलं होतं. त्या तोक्ते वादळमध्ये शेतकऱ्यांच्या सुपाऱ्याच्या बागा, शेतकऱ्यांच्या नारळाच्या बागा, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. आजपर्यंत उद्धवजी ठाकरे एवढी मोठी मदत कधीही झाली नाही. आता सरकारनं 31,000 कोटी रुपयांची मदत केली आहे. खरडून गेलेल्या जमिनीला जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी मदत झालेली आहे. त्यामुळं ही मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. ही मदत शेतकऱ्यांना आधार देणारी आहे. तुमचं सरकार असताना कवडीची ही मदत तुम्ही दिली नव्हती. तुमचं सरकार असताना कोकणातल्या तोक्ते वादळांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तुम्ही केलं होतं. तर देवाभाऊ हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. खरं तर निर्ढावलेलं कोण आहे आणि निगरगट्ट कोण आहे याचा निकाल विधानसभेला लागला. मला संजय राऊत यांना आव्हान करायचंय. संजय राऊत, तुम्ही असं म्हणतायत की अशा पद्धतीची कर्ज फेड किंवा अशा पद्धतीची मदत ही धूळफेक आहे. संजय राऊत, तुम्ही हेक्टर आणि एकर याचा फरक गुगल सर्च न करता जर का सांगितला तर मी संजय राऊत यांना 11 रुपयाचं बक्षीस देईल. यांना शेतीतलं काहीही कळत नाही. सामनामध्ये बसायचं, पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या नावानं आक्रोश आपल्यालाच आहे, शेतकऱ्यांचा कळवाळा आपल्यालाच आहे, अशा पद्धतीची बतावणी करण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत. संजय राऊत यांना शेतीतलं काहीही कळत नाही. संजय राऊत यांनी गुगल सर्च न करता हेक्टर आणि एकर यामधला जर का फरक सांगितला तर मी संजय राऊत यांना 11 रुपयाचं बक्षीस द्यायला तयार आहेत. देवाभाऊ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅकेज, अतिशय चांगल्या पद्धतीची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. ही देवाभाऊंनी दिलेली मदत तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला समजणार नाही. तुमच्यामध्ये दानत नाहीये. तुम्ही मंत्री असताना, तुमचे नेते मुख्यमंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यांना दमडी दिली नाही. तुम्ही अशा पद्धतीचं एकही पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं नाही. त्यामुळं देवाभाऊंनी दिलेलं पॅकेज तुम्हाला कळणार नाही. संजय राऊत, जनता तुमच्या छाताडावर बसलेली आहे. जनतेनं तुमच्या छाताडावर नृत्य केलंय आणि विधानसभेला तुमच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या आखाड्यामध्ये जनता तुमच्या छाताडावर नाचली आणि तुमचा पराभव केला. हे वास्तव स्वीकारा. आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत जनता अशाच पद्धतीनं तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही स्थगिती सरकार होतात, तुम्ही वसुली सरकार होतात, तुम्ही वसुली करण्याचं पाप केलं होतं. त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत देखील विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे जनता उभाटा गट संजय राऊत यांच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही. खरं तर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबद्दल बोलूच नाही. कालपर्यंत निवडणूक आयोग संजय राऊत यांना अस्पृश्य होता. निवडणूक आयोगावर हे शंका घेत होते आणि आता ते निवडणूक आयोगाला भेट द्यायला जात असतील तर मी त्यांचं अभिनंदन करतो. फक्त महापालिकेचे निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडण्याचं काम करू नका. महापालिकेला, महायुतीला बहुमत आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नावानं बोटं मोडण्याचं काम करू नका.
खरं तर लोकशाही वाचवण्याच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये. आधी आपला उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. कारण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमचा पक्ष संपत चाललेला आहे. लोकशाही वाचवण्याची भाषा संजय राऊत यांनी नंतर करावी. आधी आपला उरलेला सुरलेला पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्यावं. निवडणूक आयोगाला भेटून गेल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका न घेता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेने दिलेला कौल हे स्वीकारण्याचं धारिष्ट्य संजय राऊत असतील, उद्धवजी ठाकरे असतील यांनी बाळगलं पाहिजे. ठाकरे ब्रँड काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात दाखवेल असं वक्तव्य होतं. उद्धवजी ठाकरे यांनी काल बेस्ट कामगारांचा मेळावा घेतला आणि बेस्ट कामगार मेळाव्यामध्ये ते म्हणतायत की ठाकरे ब्रँड काय आहे हे तुम्हाला कळेल. खरं तर उद्धवजी ठाकरे, आमचे प्रसाद लाड आणि प्रवीणजी दरेकर या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. डरना जरुरी है, यह डर जरुरी है. आमचे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी जे संघटन बांधलंय त्या जोरावर, आमचे शशांकराव यांच्या जोरावर आम्ही बेस्टच्या निवडणुकीत तुमच्या ब्रँडचा बँड वाजवलेला आहे. त्यामुळे तुम्ही यांना घाबरून बेस्ट कामगारांचा मेळावा घेणार असाल तर यह डर जरुरी है, डरना जरुरी है. अशाच पद्धतीनं तुम्ही कामगारांची फसवणूक केली. तुम्ही सत्तेत असताना मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष राज्यकारभार करत असताना तुम्ही कामगारांची पिळवणूक केली. बेस्ट कामगाराला देशोधडीला लावलंय आणि आता तुम्हाला या कामगारांचा पुळका आलेला आहे आणि तुम्ही काय म्हणतायत की आमचा ब्रँड काय आहे हे दाखवून देऊ. अहो, तुमच्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत केलं. तुमच्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनतेनं बेस्टच्या निवडणुकीत केलं आणि उरला सुरल्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मुंबईकर करतील आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार निश्चितपणे विजय होईल हे मी तुम्हाला आज सांगतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्रजी यांच्यावर टीका केली. हर्षवर्धन सपकाळ हे इटलीचे गुलाम आहेत. माझं त्यांना म्हटणं आहे की तुम्ही इटलीची गुलामगिरी करताय आणि देवाभाऊंवर टीका करतायत. तुम्ही जनरल डायर आहात. अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या विचारामध्ये जनरल डायर यांचे विचार अजूनही शिल्लक आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केलं जातंय. जनरल डायर यांनी भारतीयावर अत्याचार केले होते, तशाच पद्धतीचे अत्याचार काँग्रेसकडनं केले होते. इटलीची गुलामगिरी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ तुम्ही करताय, परंतु महाराष्ट्रातील जनता इटलीच्या गुलामांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या जनरल डायरच्या वारसा सांगणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे धडा शिकवेल. देवाभाऊ हे महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंना मुख्यमंत्री केलं. आपली अगरबत्ती विधानसभेत सुद्धा लागलेली नाही याचा विचार हर्षवर्धन सपकाळ यांनी करावा. काल संबंधित शेतकरी मदतीसंबंधित एक सुधारित खरं तर देवाभाऊंच्या नेतृत्वात जवळपास 251 तालुक्यांना याआधी मदत घोषित झाली होती आणि त्याच्यामध्ये काही जिल्हे काही तालुके राहिले होते. ही बाब मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना लक्षात आणून दिली. त्यामध्ये माझा नांदेड जिल्हा देखील होता आणि त्यानंतर तातडीनं आदरणीय देवाभाऊ यांनी काल सुधारित GR काढून जवळपास 282 मंडळांना मदत देण्याचं आश्वासन दिलंय. त्या संदर्भातला GR देखील निघालाय. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात संकट आलं होतं आणि यातून काही तालुके राहिले होते. ही बाब माझे मित्र प्रकाशजी गाडे असतील आणि इतर काही लोकांनी आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी तातडीनं त्याबद्दल पावलं उचलली आणि आज अशा पद्धतीचा सुधारित GR निघाला. या GR मुळे आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, माझ्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असतील, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा इतर मराठवाड्यातील शेतकरी असतील, या सर्वांना निश्चितपणे फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या सोबत असणारे हे सरकार आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना आधार देणारे हे सरकार आहे. या सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. देवाभाऊंचे आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून सरकारने तातडीनं मदत केली. शिवसेना आणि मनसे यांच्या ठाकरे बँडच्या चर्चा सुरू असताना काँग्रेसने त्यांना सांगितले की राज ठाकरेंचे आक्षेप घेतला, पण दुसरीकडे त्यांच्याच महाविकास आघाडीमधील शरद पवार गट मात्र ठाकरे बँडवर जाण्यासाठी उत्सुक आहे. त्याचा विचार विनिमय सुरू आहे. यावर खरं तर उद्धवजी ठाकरे आता सत्तेसाठी MIM सोबत सुद्धा आघाडी करतील, कारण त्यांना सत्ता मिळवायची, मुंबई महापालिकेत काही करून विजय मिळवायचा अशा पद्धतीचं उद्धवजी ठाकरे यांना वाटतंय. त्यामुळं ते अबू आझमी यांच्या समाजवादी पार्टीसोबत युती करतील, MIM सोबत आघाडी करतील. एवढंच काय, पाकिस्तानचा एखादा पक्ष येऊन इथं काही लांगुल चालन करणार असतील तर पाकिस्तानच्या एखाद्या पक्षासोबत आघाडी करायला देखील उद्धवजी ठाकरे कमी करणार नाहीत. तुम्ही दाढ्या कुरवळण्याचं काम सातत्यानं केलंय. तुम्ही कुणासोबत युती करा, तुम्ही कुणासोबतही आघाडी करा. मुंबईकरांनी ठरवलंय मुंबई महापालिकेवर आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचाच भगवा फडकणार आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.